नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान या विषयावरील एकूण 25 प्रश्न पाहणार आहोत। हे 25 प्रश्न महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण अशाच प्रकारचे प्रश्न महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जातात। आपण आपल्या चॅनलवर सामान्य ज्ञान या विषयावरील प्रश्नांचा सराव घेत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न अभ्यासणार आहोत। हे 25 प्रश्न महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या 2021च्या पोलीस भरती यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। तरी सर्वांनी या प्रश्नांचा सराव होण्यासाठी जेव्हा मी प्रश्न वाचेल तेव्हा तुम्ही तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि तुमचा स्कोअर किती येतो ते नक्की कळवा, जेणेकरून तुमचा जीकेचा सराव होईल। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। त्यापूर्वी व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा। चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। सन 2019चा 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 राजेश खन्ना, पर्याय क्रमांक 2 अमिताभ बच्चन, पर्याय क्रमांक 3 धर्मेंद्र आणि पर्याय क्रमांक 4 आहे आमिर खान। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमिताभ बच्चन। अमिताभ बच्चन यांना 2019चा 50वा दादासाहेब फाळके हा पुरस्कार जाहीर झाला होता। मी जेव्हा प्रश्न वाचेल आणि प्रश्नांचे पर्याय वाचेल तेव्हा 2 मिनिटाचा पॉज घेईल। त्यावेळेस तुम्ही तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की टाईप करा। चला तर मग सुरुवात करूया दुसऱ्या प्रश्नाला। दुसरा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 तेरेखोल, पर्याय क्रमांक 2 कुंडलिका, पर्याय क्रमांक 3 वैतरणा आणि पर्याय क्रमांक 4 आहे दमनगंगा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तेरेखोल। तेरेखोल ही नदी कोकणच्या दक्षिण सीमेजवळून वाहते। प्रश्न क्रमांक 3 लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 1968, पर्याय क्रमांक 2 1973, पर्याय क्रमांक 3 1962 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1972। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1972। 1972 या वर्षी महाराष्ट्रात लोकायुक्त हे पद अस्तित्वात आले होते किंवा आले आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे त्रिमूर्ती व इतर बुद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली, पर्याय क्रमांक 3 ठाणे आणि पर्याय क्रमांक 4 आहे रायगड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रायगड। रायगड या ठिकाणी घारापुरी हे ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात आले आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 4 नागपूर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर। कोल्हापूर या ठिकाणी चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र उभारण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 6 महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अहमदाबाद, पर्याय क्रमांक 2 मुंबई,
पर्याय क्रमांक 3 वर्धा, पर्याय क्रमांक 4 दिल्ली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वर्धा. वर्धा या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 7 भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सुमित्रा महाजन, पर्याय क्रमांक 2 व्यंकय्या नायडू, पर्याय क्रमांक 3 थंबी दुराई, पर्याय क्रमांक 4 अमित अन्सारी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्यंकय्या नायडू. व्यंकय्या नायडू हे राज्यसभेचे अध्यक्ष आहेत. भारताचे उपराष्ट्रपती हे भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष असतात, म्हणून व्यंकय्या नायडू हे राज्यसभेचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 8 भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 राजस्थान, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश आणि पर्याय क्रमांक 4 गुजरात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजस्थान हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने सर्वात मोठे राज्य आहे. हे झाले राजस्थान सर्वात मोठे क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्य. तर कमेंटमध्ये सर्वात लहान क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्य कोणते हे नक्की कळवा. प्रश्न क्रमांक 9 आहे खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 टोंगा, पर्याय क्रमांक 2 जापानी, पर्याय क्रमांक 3 मारियाना आणि पर्याय क्रमांक 4 सुंदा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुंदा. ही गर्ता हिंदी महासागरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 10 पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 1760, पर्याय क्रमांक 2 1857, पर्याय क्रमांक 3 1761 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1862. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1761. 1761 या वर्षी पानिपतची तिसरी लढाई झाली होती. तर ज्यांना माहीत आहे त्यांनी पानिपतची दुसरी आणि पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली हे कमेंटमध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 11 भारतीय संविधान कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 15 ऑगस्ट 1947, पर्याय क्रमांक 2 26 जानेवारी 1950, पर्याय क्रमांक 3 1 मे 1961 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 26 नोव्हेंबर 1949. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 78, पर्याय क्रमांक 2 288, पर्याय क्रमांक 3 आहे 548 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 250. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 288. 288 ही महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या आहे. तर पर्याय क्रमांक 78 ही आहे महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेची सदस्य संख्या. प्रश्न क्रमांक 13 जालियनवाला बाग हत्याकांड प्रश्न क्रमांक 13 आहे जालियनवाला बाग हत्याकांड याच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 चित्तरंजन दास, पर्याय क्रमांक 2 लाला लजपत राय, पर्याय क्रमांक 3 अरविंद घोष आणि पर्याय क्रमांक 4 आहे रवींद्रनाथ टागोर.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर. जालियनवाला बाग हत्याकांड याच्या निषेधार्थ सर ही पदवी सर रवींद्रनाथ टागोर यांनी परत केली. प्रश्न क्रमांक 14 भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सारनाथ, पर्याय क्रमांक 2 लुंबिनी, पर्याय क्रमांक 3 कुशीनगर आणि पर्याय क्रमांक 4 आहे गया. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लुंबिनी या ठिकाणी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रघुराम राजन, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर मनमोहन सिंग, पर्याय क्रमांक 3 सी रंगराजन आणि पर्याय क्रमांक 4 आहे ई श्रीधरन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ई श्रीधरन हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते. प्रश्न क्रमांक 16 गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 1881, पर्याय क्रमांक 2 1911, पर्याय क्रमांक 3 1902 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1891. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1911. 1911 मध्ये गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून बांधण्यात आले. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मॉरिशस, पर्याय क्रमांक 2 श्रीलंका, पर्याय क्रमांक 3 मालदीव आणि पर्याय क्रमांक 4 आहे फिजी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मालदीव. मालदीव हे हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 18 राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 25 वर्ष, पर्याय क्रमांक 2 35 वर्ष, पर्याय क्रमांक 3 21 वर्ष आणि पर्याय क्रमांक 4 आहे 30 वर्ष. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 30 वर्ष. राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी 30 वर्ष असणे आवश्यक आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे 25 वर्ष. 25 वर्ष हे लोकसभेचे सभासद होण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा आहे आणि पर्याय क्रमांक 4 जे आहे ते राज्यसभेचे सभासद होण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा 30 वर्ष असणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 19 मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 10, पर्याय क्रमांक 2 11, पर्याय क्रमांक 3 13 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 14. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 13. मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण 13 पोलीस परिमंडळे आहेत. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भालचंद्र नेमाडे, पर्याय क्रमांक 2 विंदा करंदीकर, पर्याय क्रमांक 3 वि वा शिरवाडकर आणि पर्याय क्रमांक 4 आहे लक्ष्मीकांत देशमुख. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लक्ष्मीकांत देशमुख यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळाला नाही. वरील तिघांना पण ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 21 LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते? या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मिथेन, पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 1 आहे मिथेन व ब्युटेन, पर्याय क्रमांक 2 आहे
मिथेन व इथेन. पर्याय क्रमांक 3 आहे प्रोपेन व ब्युटेन. आणि पर्याय क्रमांक 4 आहे प्रोपेन व मिथेन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रोपेन व ब्युटेन हे LPG गॅसचे प्रमुख 2 घटक आहेत. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून भारतात पाळला जातो? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 30 जानेवारी, पर्याय क्रमांक 2 21 ऑक्टोंबर आणि पर्याय क्रमांक 3 आहे 26 नोव्हेंबर व पर्याय क्रमांक 4 आहे 31 ऑक्टोबर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 21 ऑक्टोंबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून भारतामध्ये पाळला जातो. प्रश्न क्रमांक 23. आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रिश्टर स्केल, पर्याय क्रमांक 2 डिग्री सेल्सिअस, पर्याय क्रमांक 3 एम्पियर, पर्याय क्रमांक 4 डेसिबल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डेसिबल हे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पुणे, पर्याय क्रमांक 1 आहे पुणे, पर्याय क्रमांक 2 आहे मुंबई, पर्याय क्रमांक 3 आहे औरंगाबाद आणि पर्याय क्रमांक 4 आहे नागपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे. पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. प्रश्न क्रमांक 25. या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 25. महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधिले? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 राजर्षी शाहू महाराज, पर्याय क्रमांक 2 महाराजा सयाजीराव गायकवाड, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पर्याय क्रमांक 4 आहे गोपाळ कृष्ण गोखले. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून संबोधले आहे. या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील. धन्यवाद.